तर आजची महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। निलेश लंके हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि आज ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे, कारण नगर दक्षिणमधून महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी मिळू शकते अशी सध्या चर्चा आहे। विशेष म्हणजे शरद पवार यांचा आज पुण्यामध्ये दौरा आहे। निलेश लंके यांच्या पुस्तकाचंही आज प्रकाशन होणार आहे शरद पवारांच्या हस्ते। योगेश बोरसे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। योगेश, खरं तर अजित पवार गटाला हा एक मोठा धक्का आणि निलेश लंके यांची आज घरवापसी, काय सविस्तर तपशील? पवार गटाला हा मोठा धक्का मानता येईल निकिता। ज्या पद्धतीने निलेश लंके यांच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, मात्र आज निलेश लंके हे शरद पवार गटात पक्षप्रवेश करतील अशा पद्धतीची माहिती सध्या मिळते आणि ती शक्यता वर्तवली जात आहे। मी आता पुण्यातल्या शरद पवार गटाच्या शहर कार्यालयाबाहेर आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतो हा स्टेज घातला जातो। जी माहिती आता मिळते त्यानुसार या पक्षप्रवेशासाठीच हा स्टेज या ठिकाणी मांडला गेलेला आहे अशा पद्धतीची माहिती ही दिली जात आहे। ना आज निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करतील अशा पद्धतीची शक्यता ही वर्तवली जात आहे, कारण ज्या पद्धतीने 2 दिवसांपूर्वीच निलेश लंके यांनी एकूण खासदार अमोल कोल्हे त्यासोबतच शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती आणि या भेटी दरम्यान याच पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि आज हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल अशी एक माहिती मिळते। आज निलेश लंके यांच्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा आहे आणि शरद पवारांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे आणि त्यानंतर पक्षप्रवेश होईल अशा पद्धतीची माहिती मिळते। तर दुसरीकडे आज शरद पवार आणि जयंत पाटील यांची सुद्धा पत्रकार परिषद आहे, त्यामुळे या पत्रकार परिषदेनंतर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल अशा पद्धतीची शक्यता ही वर्तवली जात आहे। आणि आजचा पक्षप्रवेश सोहळा पार पडल्यानंतर निलेश लंके यांना नगर दक्षिणची उमेदवारी सुद्धा दिली जाणार ही एक माहिती मिळते। आणि कारण ज्या पद्धतीने काल भाजपकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे, आता महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी दिली जाईल अशा पद्धतीची माहिती मिळते आणि गेल्या काही दिवसांपासून या चर्चा सुरू होत्या। आज कदाचित निलेश लंके हे शरद पवार गटात पक्षप्रवेश करतील। अगदीच योगेश, जाणून घेत राहूया सगळ्या घडामोडींसंदर्भात। धन्यवाद।